सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा कोल्हापूर रोडवर भटक्या कुत्र्याचा हौदस पाहायला मिळालाय। खानापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलजवळ एका व्यक्तीवर श्वानाने हल्ला केला। या हल्ल्यात सदरची व्यक्ती गंभीर जखमी झाली। या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली। दरम्यान जखमी व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलं नाही। सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आले। रस्त्यांवर, शाळा कॉलेजांच्या परिसरात आणि निवासी वसाहतींमध्ये मोकाट फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच भीती वाटू लागली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटल जवळ असलेल्या गॅरेज लाईनमध्ये एका भटक्या कुत्र्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताचे लचके तोडले। या हल्ल्यात सदरचा व्यक्ती गंभीर जखमी झालाय। मोठमोठ्याने ओरडत सदरची व्यक्ती रस्त्यावरून पळत सुटली। घडलेला हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सदरच्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते।